नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर आपण प्रत्यक्ष भेटू न शकल्यामुळे आपल्याला ऑनलाईन पद्धतीने क्लासेस घ्यावे लागत आहेत. त्यामुळं काही दिवस आपला जो काही अभ्यासक्रम आहे तो अभ्यासक्रम आपल्याला या पद्धतीने पूर्ण करावा लागेल. तर बी.कॉम तृतीय वर्षामध्ये आपल्याला विपणन व्यवस्थापन मार्केटिंग मॅनेजमेंट हा एक विषय आहे. या विषयामध्ये आपल्याला पहिला चॅप्टर विपणन म्हणजे काय हे आपल्याला पाहायचं आहे. आपण यामध्ये जो भाग पाहणार आहोत त्याच्यामध्ये पहिल्यांदा आपल्याला विपणन म्हणजे काय हे कळणं आवश्यक आहे. आपण दैनंदिन जीवनामध्ये वावरत असतेवेळेस बऱ्याच वेळेस या शब्दाचा वापर करत असतो. याला आपण मार्केटिंग असं म्हणतो. तर हे मार्केटिंग म्हणजे काय आहे? व्यवसायामध्ये वस्तू उत्पादित करणे जेवढे गरजेचे असते तेवढेच महत्त्व विपणनाचे आहे. सर्वसाधारणपणे आपण जाहिरात करणे आणि वस्तू पुरवठा करणे या दोन बाबींनाच विपणन असे म्हणतो. मात्र या दोन बाबी विपणनाचे भाग आहेत. म्हणजे आपण पाहतो की व्यवसायामध्ये वस्तू उत्पादित करणं हे एवढ्यावर विपणन संपत नाही. तर विपणन हे त्याच्या फार पलीकडं आहे. वस्तू उत्पादित करण्यापासून वस्तू ग्राहकांपर्यंत पोहोचविण्यापर्यंतचा पूर्ण जो भाग आहे तो या विपणनामध्ये येतो. म्हणजे काय आहे? हे ग्राहकाला संतोष देण्याच्या दृष्टीने, संघटनेची उद्दिष्टे साध्य करण्याच्या दृष्टीने, वस्तू आणि सेवांचा पुरवठा ग्राहकास करण्याच्या दृष्टीने करावी लागणारी सर्व कार्य म्हणजे विपणन होय. थोडक्यात विपणन म्हणजे केवळ विक्री एवढेच नसून विपणनात विक्रीपूर्व आणि विक्रयोत्तर द्याव्या लागणाऱ्या सर्व सेवांचा समावेश केला जातो. आपण पाहतो की विपणन ही कन्सेप्ट फक्त वस्तू विकणे एवढ्याशी संबंधित नाही, तर यामध्ये वस्तू तयार करण्यापासून वस्तू विकल्यानंतर सुद्धा ग्राहकांच्या सतत संपर्कात राहून त्यांचं समाधान कसं होईल हे सुद्धा याच्यामध्ये महत्त्वाचं आहे. म्हणजे आपण पाहतो एखादी वस्तू आपण विकत घेतली, एखादी कार विकत घेतली असं आपण गृहीत धरू. आपण ती कार विकत घेतल्यानंतर त्या कारला आपल्याला दर महिन्याला किंवा एक 10,000 किलोमीटर झाल्यावर आपल्याला तिला सर्व्हिस करावी लागते. जर करता कंपनीनं सर्व्हिस सेंटरच नसेल कंपनीचं, तर आपण सर्व्हिस कुठं करणार? तर आपण विक्री केल्यानंतर सुद्धा, म्हणजे कंपनी विक्री केल्यानंतर सुद्धा जी सेवा देते त्याच्यामध्ये काही ते चार्जेस अप्लाय करतील, ते वेगळा मॅटर आहे. पण विक्रयोत्तर सेवा ज्या काही आहेत त्या विक्रयोत्तर सेवा या पद्धतीच्या असतात. म्हणजे त्याचं मेंटेनन्स करण्याची जबाबदारी आपली आहे, पण ती मेंटेनन्सची सुविधा देण्याची जबाबदारी ही काय आहे? कंपनीची आहे. आपण पाहतो एखादा आपण फ्रीज घेतलं, AC घेतला, त्याची रिपेअरिंग करण्याची, त्याला काही बिघाड झाला तर कंपनीनं ते सेल आफ्टर सर्व्हिस देणंसुद्धा महत्त्वाचं आहे.
म्हणजे ग्राहकाला संतोष देण्याच्या दृष्टीने, संघटनेची उद्दिष्टे साध्य करण्याच्या दृष्टीने, वस्तू आणि सेवांचा पुरवठा ग्राहकास करण्याच्या दृष्टीने करावी लागणारी सर्व कार्य म्हणजे विपणन होय. थोडक्यात विपणन म्हणजे केवळ विक्री एवढेच नसून विपणनात विक्रीपूर्व आणि विक्रयोत्तर द्याव्या लागणाऱ्या सर्व सेवांचा समावेश केला जातो. आता तुम्हाला विपणन म्हणजे काय थोडक्यामध्ये हे लक्षात आलं असेल. म्हणजे विपणनामध्ये तुमच्या ॲडव्हर्टायझिंग, सेल्स, प्रमोशन या सगळ्या घटकांचा समावेश हा विपणनामध्ये होतो. विपणनाची व्याख्या काही तज्ज्ञांनी केलेली आहे. त्याच्यामधले आपण काही निवडक व्याख्या इथं पाहू. फिलिप्स कोटलर यांनी विपणनाची अशी व्याख्या केलेली आहे की विपणन ही अशा प्रकारची क्रिया आहे की जिचे उद्दिष्ट विनिमय प्रक्रियांच्या माध्यमातून गरज आवश्यकतांची पूर्तता करणे हे असते. दुसरी व्याख्या केलेली आहे एडवर्ड कंडिफ व रिचर्ड स्टील यांनी. विपणन ही अशी व्यवस्था आहे की जिच्या साह्याने उत्पादित वस्तू आणि बाजारपेठा यामध्ये समन्वय निर्माण केला जाऊ शकतो आणि वस्तूच्या मालकीमध्ये बदल घडवून आणला जातो. तिसरी व्याख्या केलेली आहे क्लार्क व क्लार्क यांनी. वस्तू आणि सेवांचे हस्तांतर घडवून आणणाऱ्या व त्यांच्या वाटपाची सेवा उपलब्ध करून देणाऱ्या सर्व प्रयत्नांचा समावेश विपणनात होतो. म्हणजे थोडक्यामध्ये काय आहे, विपणन ही एक अशी प्रक्रिया आहे की जिचे उद्दिष्ट विनिमय प्रक्रियांच्या माध्यमातून गरज आवश्यकतांची पूर्तता करणे हे असते. म्हणजे आपल्याला ज्या गोष्टीची गरज आहे ती गरज पुरविण्याचं काम काही कंपन्या करत असतात. त्यालाच आपण विपणन असं म्हणू शकतो. विपणन ही एक अशी व्यवस्था आहे की जिच्या साह्याने उत्पादित वस्तू आणि बाजारपेठा यामध्ये समन्वय निर्माण केला जाऊ शकतो आणि वस्तूंच्या मालकीमध्ये बदल घडवून आणला जाऊ शकतो. म्हणजे वेगवेगळ्या कंपन्या आपण पाहतो. टाटा असेल, गोदरेज असेल, वर्लपूल असेल, P&G असेल, रिलायन्स असेल, ह्या वेगवेगळ्या ज्या काही कंपन्या आहेत त्या स्वतः तयार केलेला माल हा विशिष्ट किमतीच्या माध्यमामधून आपल्याला विकतात, सेवा देतात आणि आपण त्या सेवा घेतो. म्हणजे आपण जे काही त्याचं मूल्य आहे ते मूल्य दिल्यानंतर त्याची मालकी बदलते, म्हणजे हस्तांतर होतं. म्हणजे वस्तू आणि सेवांचे हस्तांतर घडवून आणणाऱ्या व त्यांच्या वाटपाची सेवा उपलब्ध करून देणाऱ्या सर्व प्रयत्नांचा समावेश विपणनामध्ये होतो. म्हणजे थोडक्यामध्ये विपणनाची व्याख्या काय आपल्याला सांगून जाते हे आपल्याला समजतं. विपणनाची जी काही व्याप्ती आहे, एक ब्रॉड स्कोप ऑफ मार्केटिंग, ही एक व्याप्ती फार मोठी आहे. याच्यामध्ये संपूर्ण घटनाक्रम किंवा संपूर्ण गोष्टी याच्यामध्ये कव्हर होतात. म्हणजे रॉ मटेरियल खरेदी करण्यापासून वस्तू तयार करून बाजारामध्ये विकण्यापर्यंत ज्या ज्या गोष्टींचा समावेश यामध्ये होतो त्या संपूर्ण गोष्टी ह्या आपल्याला विपणनाच्या व्याप्तीमध्ये पाहायला मिळतात. आपण थोडक्यामध्ये त्याच्यामध्ये पाहू. खरेदी व एकत्रीकरण. आपण पाहतो की एखादी वस्तू तयार करण्यासाठी आपल्याला त्या वस्तूचं रॉ मटेरियल खरेदी करावं लागतं, ते एकत्रित आणावं लागतं. आपण पाहतो, आपण काय करू की एक कॉटन मिल आहे, त्या कॉटन मिलचं उदाहरण घेऊ किंवा सोयाबीन, आपली एखादी सोयाबीन ऑइलची फॅक्टरी आहे, ऑइल कंपनी आहे, ऑइल फॅक्टरी आहे. काही कोणतंही उदाहरण आपण याच्यामध्ये घेऊ शकतो. याच्यामध्ये जे काही खरेदी व एकत्रीकरण म्हणजे रॉ मटेरियल जे काही आहे, पहिल्यांदा आपल्याला आपला उद्योग चालवण्यासाठी जो रॉ मटेरियल लागतो, कच्चा माल लागतो, तो कच्चा माल आपल्याला खरेदी करावा लागतो, तो एकत्रित करावा लागतो. दुसरा मुद्दा त्याच्यामध्ये काय आहे, वाहतूक. मग
तो खरेदी केलेलं रॉ मटेरियल जे काही आहे ते रॉ मटेरियल एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी आपल्याला न्यावं लागतं, म्हणजे आपल्या प्लॅन्टवर आणावं लागतं, जिथं आपल्याला त्याच्यावर प्रक्रिया करायची आहे. म्हणजे त्यानंतर साठवण, एकदा प्रोडक्शन सुरू झाल्यानंतर त्याच्यामध्ये खंड पडता कामा नाही. त्याच्यामुळं आपल्याला जेवढ्या मालाची आवश्यकता आहे तेवढा माल तिथं साठवून ठेवणं आवश्यक असतं. साठवल्यानंतर त्याच्यावर काय आहे, आपण संपूर्ण साठवलेला जो माल आहे त्याच्यावर प्रक्रिया करतो. प्रक्रिया केल्यानंतर आपलं एक प्रोडक्ट आपला तयार होतो. मग ते आपण ऑइल, सोयाबीनचं उदाहरण घेतलं तर काय आहे, फिल्टर्ड ऑइल तयार होईल चांगल्या पद्धतीचं. मग ते आपल्याला डब्यामध्ये टाकावं लागेल, ते विक्रीसाठी न्यावं लागेल. त्याला आपल्याला मग काय करावं लागेल, ग्रेडिंग करावी लागेल, काहीतरी नाव द्यावं लागेल, श्रेणीकरण करावे लागेल, त्याची जाहिरात करावी लागेल आपल्याला. म्हणजे आपला जो काही माल आहे तो या सध्याच्या स्पर्धेच्या युगामध्ये आपण तिथं टिकणं फार अवघड असतं. त्याच्यामुळं काय आहे, आपल्याला खूप मेजर शेअर हा जाहिरातीवर खर्च करावा लागतो. म्हणजे जाहिरात याच्यामध्ये फार महत्त्वाची आहे. त्यानंतर वितरण, डिस्ट्रीब्युशन, म्हणजे माल एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पाठवणे. म्हणजे तयार झालेला माल आपण काय आहे, आपलं त्याच्यामध्ये वर्किंग कॅपिटल गुंतलेलं असतं, आपली जी काही एनर्जी आहे ती सगळी एनर्जी तिथं गुंतलेली असते, आणि त्या आता गुंतलेलं भांडवल आपल्याला रिकामं करायचं आहे, त्याच्यामधून काहीतरी नफा कमवायचा आहे. मग काय करावं लागेल, तो तयार झालेला माल जाहिरात केल्यानंतर तो वितरित करावा लागेल, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पाठवावा लागेल. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी म्हणजे काय आहे की आपल्याला तयार झालेला माल हा आपण डायरेक्ट ग्राहकाला विकू शकत नाही. मग त्याच्यामध्ये काय आहे, होलसेलर आहे, डीलर आहे, रिटेलर आहे, किराणा दुकानदार आहे, या सगळ्यांकडं आपल्याला ते सर्क्युलेट करावं लागेल. आणि सर्क्युलेट केल्यानंतर आपल्याला काय आहे, तो ग्राहकाला विकता येईल. म्हणजे ही जी काही चेन आहे ती चेन आपल्याला या पद्धतीनं फॉलो करावी लागते. त्यानंतर अर्थव्यवस्था, जर करता हा तयार झालेला माल विकल्या गेला तरच काय आहे, आपलं जे काही इन्व्हेस्टमेंट आहे, जे काही भांडवल गुंतवणूक केलेली आहे ते थोडंफार रिकामं व्हायला लागेल, आपल्याला त्याच्यामधून काहीतरी नफा होईल, आपण घेतलेलं भांडवल आपण त्याची परतफेड करू शकतो. ही काय आहे, एक अर्थव्यवस्था आहे. या अर्थव्यवस्थेच्या चक्रानुसारच आपल्याला चालावं लागतं. हे सगळं केल्यानंतर सुद्धा काय आहे की जोखीमांचे व्यवस्थापन, म्हणजे तयार झालेला माल हा आपल्याला विकेपर्यंत खूप मोठी रिस्क असते. आपण तयार केलेला माल जर करता तेव्हा मार्केटमध्ये डिमांड नसेल त्याला, तर तिथे डिमांड क्रिएट करावी लागेल, आपल्याला थोडी रिस्क घ्यावी लागेल. थोडा वेळ काही मागणी नसेल, सीजनल काही प्रोडक्ट असेल आपला, तर आपल्याला काय आहे, काही वेळ जोखीम स्वीकारून त्या अंगीकारून काय करावं लागेल, थांबावं लागेल आणि माल विकावा लागेल. त्यानंतरही आपला माल बाजारामध्ये गेल्यानंतर आपल्याला काय, जी काही रिसर्चची प्रक्रिया आहे, पेठ संशोधन, मार्केटचं काय आहे, सतत ॲनालिसिस करणं, रिसर्च करणं महत्त्वाचं असतं. तर हे रिसर्च केल्यानंतर आपल्या लक्षात येईल की आपल्याला आपला माल चांगला आहे की नाही, लोकांना आवडला की नाही, ग्राहकांची प्रतिक्रिया काय आहे त्याच्या बाबतीत, काय नाही, या सगळ्या गोष्टींचं आपल्याला काय आहे, बाजारपेठ संशोधन करणं आवश्यक असतं. त्यानंतर संवेष्टन आणि बांधणी, म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की प्रोडक्ट खराब होऊ नये म्हणून त्याची पॅकिंग चांगल्या डब्यामध्ये करणे, त्याला पॅक करणे, पावसापासून त्याचं संरक्षण व्हावं, हा त्यामागचा उद्देश असतो. आणि नामकरण, सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, ब्रँड, आपल्या जो काही ब्रँड असेल त्या ब्रँडला काहीतरी नाव देणं आवश्यक आहे. भविष्यामध्ये काय आहे, आपला प्रोडक्ट हा चांगल्या पद्धतीनं लोकांना आवडायला लागला तर त्याला काहीतरी नाव, लोकांना ते कोणत्या नावानं त्याची मागणी करावी याच्यासाठी एक नाव त्याला देणं आवश्यक असतं, आणि तो नाव, आपलं ब्रँड नेम जे काही आहे ते रजिस्टर्ड करणं आवश्यक असतं. आपण पाहतो की हे ज्या काही जुन्या सगळ्या कंपन्या आहेत त्या सगळ्या कंपन्यांनी त्यांचं हे ब्रँड नेम जे काही आहे ते रजिस्टर्ड केलेलं आहे. तुम्ही पाहता की रेमंड 1825, म्हणजे तेव्हापासून रेमंडचं ते नाव आहे, दुसरं कोणी ते वापरू शकतं का, नाही. जर करता आपण रजिस्टर्ड केलं, नामकरण एकदा एखादं नाव दिलं आणि ते रजिस्टर्ड केलं तर काय आहे, दुसरं कोणीही तो घेऊ शकत नाही. त्यानंतर आपल्याला पाहायचं आहे की विपणनाचे महत्त्व.
काय म्हणजे नेमकं या विपणनाचं महत्त्व काय आहे? या आधुनिक काळात जगातील सर्वच राष्ट्रात विपणनाचे महत्त्व वाढत असून वेगवेगळ्या अर्थव्यवस्था स्वीकारलेल्या देशातून विपणनाचा वेगाने विकास होत आहे. विकसित आणि विकसनशील देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये विपणनाला सर्वोच्च स्थान प्राप्त झाले आहे. आधुनिक काळात संपूर्ण जग हीच एक बाजारपेठ बनली आहे. आपण पाहतो की विपणनाचं जे काही महत्त्व आहे, सध्या संपूर्ण जग हे स्पर्धेचं जग आहे आणि या जगामध्ये जर करता कोणालाही टिकायचं असेल तर त्यांना काय आहे, त्यांच्या प्रोडक्टचं मार्केटिंग करणं आवश्यक आहे. म्हणजे एकाच वापराच्या आपण 25 कंपन्या तेच प्रोडक्ट बनवणाऱ्या पाहतो. आपण सकाळी दात घासण्याच्या पेस्टच्या कितीतरी कंपन्या पाहतो. कोलगेट आहे, बबूल आहे, रेड डाबर रेड आहे, क्लोजअप आहे, पेप्सोडेंट आहे, वेगवेगळ्या पतंजली आहे, वेगवेगळ्या कंपन्या आहेत की ज्या आपण एकाच वस्तूच्या वापराच्या ह्या कंपन्या वेगवेगळे प्रोडक्ट बनवतात. तर या सगळ्यांना काय आहे, यांचं जे काही महत्त्व आहे ते पटवून मार्केटमध्ये देणं आवश्यक असतं. तर ते पटवून देण्यासाठी त्यांना काय आहे, वेगवेगळ्या पद्धतीनं प्रयत्न करावे लागतात आणि हे प्रयत्न जे काही केले जातात, हे प्रयत्न हे विपणनाच्या माध्यमामधून केले जातात. मग ते विकसित देश असो की विकसनशील देश असो, या सगळ्यांनाच या पायरीमधून जावं लागतं. पीटर ब्रेकरच्या मते विपणन हे साधारणतः विकसनशील देशाच्या आर्थिक जीवनामधील सर्वात दुर्लक्षित क्षेत्र आहे. असे असले तरी अशा देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये विपणनाला महत्त्व नसते असे नाही. कारण अमेरिकेसारख्या देशात जेवढे महत्त्व विपणनाला आहे तेवढेच महत्त्व भारतासारख्या विकसनशील देशातही विपणनाला आहे. समाजातील विविध घटकांच्या दृष्टीने विपणनाचे महत्त्व पुढील प्रमाणे सांगता येईल. आपण पाहतो की विपणनाचं जे काही महत्त्व आहे ते उत्पादक संस्थेच्या दृष्टीनेही विपणनाचं महत्त्व आहे. ग्राहकांच्या दृष्टीनं सुद्धा विपणनाचं महत्त्व आहे आणि अर्थव्यवस्थेच्या दृष्टीनं सुद्धा विपणनाचं महत्त्व आहे. म्हणजे तिन्ही घटकांना विपणनाच्या बाबतीतून फायदा होत असतो. त्याच्यामध्ये आपण पाहतो की उत्पादक संस्थेच्या दृष्टीनं जे काही महत्त्व आहे ते महत्त्व उत्पादक संस्थेला एक उत्पन्नाचा मार्ग म्हणून विपणनाचं महत्त्व आहे. म्हणजे एखादी उत्पादन संस्था ज्यावेळेस एखाद्या वस्तूचं उत्पादन करत असते त्यावेळेस त्याच्यामधून उत्पादन करण्यामागचा त्यांचा जो काही उद्देश असतो, त्याच्यामधून काय उद्देश आहे की त्याच्यामधून काहीतरी आपल्याला रेव्हेन्यू जनरेट व्हावा, उत्पन्न व्हावं, त्याच्या उत्पन्नाचा तो मार्ग आहे. त्या बाबतीत त्यासाठीच ते काय करत असतात की वस्तूचं उत्पादन करत असतात, त्याचं वितरण करत असतात. यालाच काय आपण विपणन असं म्हणतो. दुसरं, या विपणनामुळं काय होतं, उत्पन्नाचा मार्ग मिळतो, विक्रीमध्ये वाढ होते. म्हणजे बऱ्याचशा कंपन्या ह्या ज्या काही वस्तू विकत असतात त्या काय आहे, फक्त त्यांच्या विपणनाच्या माध्यमामधून विकत असतात. मार्केटिंग, ॲडव्हर्टायझिंग, लोकांना ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी विपणनाचा मार्ग स्वीकारतात. माहितीचा पुरवठा होतो याच्यामधून. आपण पाहतो की उत्पादक संस्थांना बरीचशी माहिती या विपणनाच्या माध्यमामधून मिळत असते आणि त्याच्यामधून त्यांना कळतं की आपला प्रोडक्ट कुठं आहे, किती सेल होतो, काय आहे, आपल्याला किती टार्गेट, किती ग्राहक अजून वाढविणं आवश्यक आहे, लोक आपल्या वस्तूमध्ये काय उणिवा आहेत, काय नाही, या सगळ्या उणिवा दूर करण्यासाठी ह्या कंपन्या सतत प्रयत्नशील असतात. त्यानंतर नवनिर्मिती, म्हणजे आहे त्या प्रोडक्टवर डिपेंड न राहता आपल्याला विपणनामधून काय मदत होते की आपल्याला काहीतरी याच्यामध्ये चेंज करणं आवश्यक आहे. आपण पाहतो की एक 20-25 वर्षापूर्वी आपल्याकडं टी व्ही या फार मोठ्या साईजमध्ये होत्या. आता आपण पाहतो की त्याच्यामध्ये
फार मोठ्या प्रमाणावर बदल झालेला आहे. आजकाल टी व्ही आपण कशा पद्धतीच्या पाहतो की एकदम फ्लॅट, एक 2-3 इंचाच्या आकाराच्या टी व्ही आपण पाहतो. पहिलं म्हणजे टेबलभर अशी टी व्ही राहायची. ते पहिल्यांदा तर ब्लॅक अँड व्हाईट होती, त्याच्यानंतर कलर आली त्याच्यामध्ये. आता आपण पाहतो की LCD, त्यानंतर LED, HD, UHD या पद्धतीनं हे काय झालेलं आहे, इनोव्हेशन, नवनिर्मिती झालेली आहे. म्हणजे ग्राहकांना काय अपेक्षित आहे त्या पद्धतीनं प्रोडक्ट तयार करून देण्यासाठी विपणन मदत करतं. आपण पाहतो की मुंबई, पुणे, चेन्नई, हैदराबाद जे काही मेट्रो सिटीज आहेत, या मेट्रो सिटीमध्ये जागेचा खूप मोठ्या प्रमाणावर आपल्याला म्हणजे तुटवडा पाहायला मिळतो. जागा खूप कमी प्रमाणामध्ये असतात. लोक 500-600 स्क्वेअर फीटमध्ये राहतात, 300-400 स्क्वेअर फीटमध्ये राहतात. मग अशा ठिकाणी टी व्हीला जर खूप मोठ्या प्रमाणावर जागा तिथं जर म्हणजे द्यावी लागली असती तर राहायचा, झोपायचा, खायचा सगळा प्रॉब्लेम क्रिएट झाला असता. कंपन्यांनी काय केलं की इनोव्हेशन, त्याच्यामध्ये काय केली, नवनिर्मिती केली. आणि नवनिर्मितीमध्ये त्यांनी अतिशय कमी जागा व्यापणाऱ्या, भिंतीला अटॅच राहणाऱ्या अशा पद्धतीच्या टी व्ही बनवल्या. हे काय आहे, म्हणजे उत्पादक संस्थेच्या दृष्टीने हे विपणनाचं महत्त्व आहे. विपणन खर्चात कपात, कमीत कमी म्हणजे खर्च करायचा आणि विपणन करायचं. मग ते त्याच्यामध्ये काय आहे, ऑनलाईन पद्धतीनं मार्केटिंग असेल, जाहिरात असेल, या कोणत्याही मार्गानं कमीत कमी नवीन तंत्रज्ञान वापरून वस्तू तयार करायच्या. म्हणजे विपणन खर्चामध्ये कपात करण्याच्यासाठी जे जे काही करता येईल ते या उत्पादक संस्था करत असतात. क्रयशक्तीची निर्मिती, म्हणजे लोकांची क्रयशक्ती वाढली पाहिजे, त्यांनी नवीन वस्तू विकत घेतली पाहिजे. याच्यासाठी काय आहे, काहीतरी आपल्याला नवीन मार्केटमध्ये आणावं लागेल. त्यावेळेसच काय आहे, लोकांची क्रयशक्ती वाढेल. कंपनी व समाज यांच्यात सुसंवाद. आपण पाहतो की कंपनी जी काही हे आहे, कंपनीमध्ये आणि लोकांच्या याच्यामध्ये सुसंवाद असला पाहिजे. म्हणजे विपणन व्यवस्था ही उत्पादक संस्था आणि समाजाला जोडणारी कडी असते. त्यामुळे उत्पादक संस्था व समाज यांच्यात सुसंवाद निर्माण होण्यासाठी विपणन उपयुक्त ठरते. त्यानंतर स्पर्धात्मक शक्तीत वाढ. विपणनामुळे उत्पादक संस्थेच्या आपल्या स्पर्धात्मक शक्तीत वाढ घडवून आणण्यासाठी मदत होते. बाजारपेठेतील घडामोडींची माहिती सतत उपलब्ध करून देण्याचे कार्य विपणन करीत असल्यामुळे त्यांच्या आधारे उत्पादकांना आपल्या उत्पादनात बदल घडवून आणणे शक्य होते. त्यामुळे बाजारपेठेतील स्पर्धेवर मात करण्यास विपणनाची खूपच मदत होत असते. तर हे उत्पादक संस्थेच्या दृष्टिकोनातून जे काही महत्त्व आहे ते आपण महत्त्व पाहिलं. आता आपल्याला काय आहे, ग्राहकाच्या दृष्टीने विपणनाचं काय महत्त्व आहे. म्हणजे ग्राहकाच्या दृष्टिकोनातून विपणनाला असलेले महत्त्व, त्यामध्ये आपल्याला गरजांची पूर्तता. आपण पाहतो की विपणनाच्या कार्यक्षम पद्धतीमुळे ग्राहकांना आपल्या विविध गरजांची पूर्तता करता येते. ग्राहकांच्या आवडीनिवडीचा विचार करून उत्पादक आपल्या उत्पादनात बदल घडवून आणतात आणि त्यामुळे ग्राहकांना त्यांच्या सर्व गरजांची पूर्तता करण्याची संधी मिळते. म्हणजे गरजांची पूर्तता म्हणजे ग्राहक हा बाजारपेठेचा राजा असतो आणि उत्पादन संस्थांनी ग्राहकांना काय अपेक्षित आहे त्या पद्धतीच्या वस्तू उत्पादित करून त्या बाजारामध्ये पाठवणे हे उत्पादन संस्थेचं काम आहे आणि ग्राहकांच्या गरजांची पूर्तता त्यांनी केली पाहिजे. दुसरं, राहणीमानात वाढ. आपण पाहतो की कार्यक्षम विपणन व्यवस्थेमुळे ग्राहकांना त्यांच्या आवडीनिवडीनुसार विविध वस्तूंचा पुरवठा मुबलक प्रमाणात होतो. विविध वस्तूंच्या विपुलतेमुळे ग्राहकांना आपल्या जीवनमानात सुधारणा घडवून आणण्यास मदत होते. बाजारपेठेतील स्पर्धेमुळे ग्राहकांना कमी किमतीत वस्तू मिळवून देण्यात विपणनाला अतिशय महत्त्वाचे स्थान मिळते. आपण पाहतो की स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग हे ग्राहकांचं वाढलं पाहिजे. त्यांना कमीत कमी किमतीमध्ये चांगल्यातल्या चांगल्या वस्तू, ब्रँडेड वस्तू मिळाल्या पाहिजे. याच्यासाठी उत्पादन संस्था सतत प्रयत्नशील असतात आणि ते या पद्धतीनं प्रयत्न करत
असतात. ग्राहकाच्या दृष्टीने तिसरं महत्त्व आहे रोजगार निर्मिती. आपण पाहतो की विपणनाच्या सातत्याने होणाऱ्या विकासामुळे समाजाला रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे. विपणनाचे विशेष ज्ञान असणाऱ्या अनेकांना रोजगाराची संधी मिळवून देण्यात विपणनाचे कार्य अतिशय महत्त्वाचे ठरत आहे. याच्यामधून विपणनामधून आपण पाहतो की बऱ्याचशा जणांना रोजगार मिळतो. म्हणजे वस्तू एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पाठवणे असेल, तुमचं कोणत्याही गोष्टी असतील, समजा जाहिरात करणं असेल, मार्केटिंग करणं असेल, वेगवेगळ्या लोकांना वेगवेगळ्या माध्यमामधून संधी मिळत असतात. त्यानंतर खरेदीचे समाधान. आपण पाहतो की विपणनामुळे ग्राहकांना त्यांच्या खरेदीचे समाधान मिळू शकते. विपणनामुळे उत्पादन वाढीस चालना मिळते. यामुळे बाजारपेठेत स्पर्धा वाढते आणि स्पर्धा वाढल्याने ग्राहकांना कमी किमतीत दर्जेदार वस्तू मिळू शकत असल्याने त्यांना आपल्या खरेदीचे समाधान मिळते. म्हणजे कमीत कमी किमतीमध्ये चांगल्यात चांगल्या वस्तू जर मिळत असतील तर ग्राहकांना काय आहे, खरेदीचं समाधान मिळतं. म्हणजे ज्या काही त्यांचं जे काही पेईंग कॅपॅसिटी आहे त्या पेईंग कॅपॅसिटीनुसार त्यांना जर करता काही वस्तू विकत घेता येत असतील तर त्याच्यामध्ये ग्राहक हा बिलकुल समाधानी होत असतो. बाजारपेठेचे ज्ञान. पुढचं महत्त्व ग्राहकाच्या दृष्टीनं काय आहे, बाजारपेठेचे ज्ञान. विपणनामुळे ग्राहकांना बाजारपेठेचे ज्ञान मिळू शकते. यामुळे बाजारपेठेतील उत्पादक, त्यांची उत्पादने, त्यांचा दर्जा, किंमत इत्यादीबाबत ज्ञान ग्राहकांना मिळू शकत असल्याने त्यांना कमी किमतीत योग्य वस्तूंची खरेदी करणे शक्य होते. काय आहे, मार्केटमध्ये म्हणजे जे काही मार्केटचं जे काही नॉलेज आहे ते ग्राहकाला जर नॉलेज चांगल्या पद्धतीनं असेल, कोणत्या वस्तू किंवा कंपनीची कोणती वस्तू कुठं मिळते, ऑनलाईन स्वस्त मिळते, दुकानात मिळते, त्याच्यावर काय ऑफ काय आहे, की डिस्काउंट आहे का, काही कोणत्या वेळेस स्वस्त मिळते, या पद्धतीचं काही मार्केटमध्ये आजकाल काय आहे नॉलेज जर असेल तर ते बिलकुल वस्तू काही प्रमाणामध्ये स्वस्त मिळत असतात. समाजाचे प्रशिक्षण. विपणनामुळे ग्राहकांना त्यांच्या गरजा, बाजारपेठेतील स्पर्धक, त्यांची उत्पादने, किमती, वस्तूचे उपयोग इत्यादीबाबत ज्ञान मिळत असल्याने ग्राहकांचे प्रबोधन आणि प्रशिक्षण होते. यामुळे ग्राहक जागरूक बनतो आणि त्याची फसवणूक होण्याचा धोका नसतो. आपण पाहतो की बऱ्याच वेळेस काय आहे, ग्राहकांना फसवलं जातं. तर ते म्हणजे योग्य प्रशिक्षण जर असेल, बाजारपेठेचं योग्य ज्ञान जर असेल ग्राहकांना, तर काय आहे की कोणत्या कंपनीच्या वस्तू किती रुपयाला मिळतात, कुठं मिळतात, त्याची ऑथोराईज डीलरशिप कोणाकडं आहे, काय, या सगळ्या गोष्टी जर माहीत असतील, ग्राहक जर जागरूक असेल, त्याला जर थोडंफार नॉलेज असेल तर तो फसणार नाही. तर हे ग्राहकाच्या दृष्टीने आपण महत्त्व पाहिलं. आता याच्यामध्ये विपणनाच्या महत्त्वामध्ये तिसरं आहे अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने काय महत्त्व आहे. उपयोगितांची निर्मिती. आपण पाहतो की विपणनामुळे स्थळ, समय, ताबा, आकार, उपयोगिता आणि प्रतिमा उपयोगितांची निर्मिती केली जाते. योग्य ठिकाणी आणि योग्य वेळी वस्तूचा पुरवठा करून स्थळ आणि समय उपयोगिता निर्माण केली जाते. अशा विविध उपयोगितांच्या निर्मितीत विपणनाला महत्त्वाचे स्थान आहे. आपण पाहतो की म्हणजे कोणत्या ठिकाणी कोणती वस्तू कोणाला दिली म्हणजे तिची उपयोगिता तो घेऊ शकेल. आपण पाहतो की पावसाळ्यामध्ये रेनकोट विकल्या जातात, छत्र्या विकल्या जातात. हे काय आहे की म्हणजे उपयोगितेची निर्मिती. आपण पाहतो की हिवाळ्यामध्ये स्वेटर्स वगैरे म्हणजे गरमी होण्यासाठी, ऊब मिळण्यासाठी आपण स्वेटर वगैरे घेतो. तर हे कोणत्या सीझनमध्ये कोणत्या वस्तूची सेल केला तर त्याच्यापासून फायदा ग्राहकांना होऊ शकतो, उपयोगिता मिळू शकते, हे पाहिलं पाहिजे आणि त्या याच्यानुसार तो सेल केला पाहिजे, तो सेल झाला पाहिजे. तर याच्यामधून काय आहे की अर्थव्यवस्थेला सुद्धा बळकटीकरण मिळतं. दुसरं महत्त्व आहे उत्पादनास उत्तेजन. आपण पाहतो की देशातील कार्यक्षम विपणनाच्या पद्धतीमुळेच उत्पादनास उत्तेजन आणि चेतना मिळते. सध्याच्या मागणीपूर्व उत्पादन पद्धतीमुळे या उत्पादनाला मागणी निर्माण करण्याचे विपणनाचे कार्य महत्त्वाचे असल्याने देशातील उत्पादन वाढीस चालना मिळते. आपण पाहतो की मागणीपूर्व उत्पादन, आजकाल बऱ्याचशा कंपन्या काय करत असतात की
त्यांचं एक डेमो प्रोडक्ट बाजारामध्ये आणतात आणि त्यानंतर त्याला काय रिस्पॉन्स मिळू शकतो, काय रिस्पॉन्स मिळतो हे पाहतात आणि त्याच्यानंतरच त्याचं प्रत्यक्ष म्हणजे बुकिंग केल्यानंतर उत्पादन काही दिवसामध्ये करून आपल्याला ते देतात. म्हणजे खूप हेवी कॉस्ट असलेल्या प्रोडक्टच्या बाबतीमध्ये असं घडत असतं. आपण पाहतो की काही बाबतीमध्ये कार ज्या काही आहेत त्या कार ह्या फार चांगल्या पद्धतीच्या कार असतात, कॉस्टली असतात, पण कंपनी एकदमच एवढी मोठी इन्व्हेस्टमेंट तिथं करत नसते. तर ती कंपनी काय करत असते, एक डेमो प्रोडक्ट मार्केटमध्ये डेमो कार आणते, तिची ॲड करते थोड्याफार प्रमाणामध्ये आणि ती शोरूमला ठेवून लोकांना ज्यांना पाहिजे त्यांना तिचा डेमो देतात. काय फॅसिलिटीज आहेत, काय नाही, या सगळ्या गोष्टीची माहिती तिथं पुरवली जाते आणि त्याच्यानंतरच काय आहे, जर करता त्याला मागणी आली तर मागणी आल्यानंतर मग त्याचं प्रत्यक्ष उत्पादन केलं जातं. तर हे उत्पादनास उत्तेजन देण्यासाठी सुद्धा हे मदत करतं. मागणी पुरवठा समतोल. आपण पाहतो की विपणनामुळे देशात मागणी आणि पुरवठ्यात समतोल राखला जातो. मागणी पुरवठ्यातील समतोलामुळे किमतीतील चढउतारांना आळा बसून किमतीची पातळी स्थिर राहण्यास मदत होते. औद्योगिक विकासासाठी असा समतोल महत्त्वाचा ठरतो. आपण पाहतो की मागणी पुरवठ्यामध्ये समतोल जर नसेल तर काय होतं, म्हणजे एखाद्या वस्तूची खूप मोठ्या प्रमाणावर मागणी आहे आणि पुरवठा मागणीच्या तुलनेमध्ये कमी आहे, काय होईल, किंमत वाढेल. म्हणजे पुरवठाच नसेल आणि मागणी जास्त असेल तर काय आहे, चढ्या भावानं त्याची विक्री होऊ शकते. याच्या उलट पुरवठा खूप मोठ्या प्रमाणावर आहे आणि मागणी नाही, काय होईल, कमी किमतीला लोक ती मागणी करतील. तर याच्यामध्ये योग्य म्हणजे समतोल, मागणी आणि पुरवठ्याचा समतोल ज्या ठिकाणी होतो त्या ठिकाणी किंमत ठरते. हे आपल्याला अर्थशास्त्राचा अभ्यास केल्यामुळं आपल्याला हे माहीत आहे. तर हे मागणी पुरवठा समतोल असणं याच्यामध्ये महत्त्वाचं आहे. तर हे औद्योगिक विकासासाठी सुद्धा चांगलं असतं. पुढचं महत्त्व जे आहे, रोजगार निर्मिती. विपणनामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेत रोजगार निर्मितीची संधी उपलब्ध होते. यामुळे देशातील रोजगारीचा प्रश्न सोडविण्यात विपणनाचे कार्य अतिशय महत्त्वाचे ठरते. विपणनामुळे गुंतवणुकीस चालना मिळून रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतात. आपण पाहतो की एखादा नवीन रोजगार आपल्या शहरामध्ये, आपल्या राज्यामध्ये, आपल्या देशामध्ये आला तर आपल्या देशातील, राज्यातील, शहरातील काही लोक तिथं कामासाठी लागतात. तर हे याच्यामुळं काय आहे की काही प्रमाणामध्ये त्याच्या पात्रतेनुसार, शिक्षणानुसार, त्याच्या स्किलनुसार त्यांना तसा रोजगार तिथं मिळत असतो. तर हे रोजगार निर्मितीसाठी काय आहे की विपणन हे सुद्धा महत्त्वाचं साधन आहे. त्यानंतर उद्योगांचा विकास. आपण पाहतो की विपणनाच्या विकासामुळे देशात नवीन उद्योगांच्या उभारणीस आणि विकासास चालना मिळते. उद्योगांच्या विकासामुळे अर्थव्यवस्थेस विकास घडून येतो आणि उद्योगांना स्थिरता मिळण्यास मदत होते. शेवटचं, वाहतूक व दळणवळण विकास. विपणनाच्या विस्तारामुळे देशातील वाहतूक व दळणवळण सोयींचा विकास होतो. यामुळे देशाच्या कोणत्याही भागात राहणाऱ्या लोकांना आपल्या गरजा भागविता येतात. यामुळे प्रत्येकाला आपल्या जीवनमानात वाढ करण्याची संधी मिळते. आपण पाहतो की वाहतूक, दळणवळण जर योग्य पद्धतीनं असेल तर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी आपल्याला पोहोचता येतं, वस्तू पोहोचवता येतात. तर हे याच्यामध्ये फार महत्त्व आहे की अर्थव्यवस्थेच्या दृष्टीनं ही जी काही वाहतूक आणि दळणवळण आहे ती वाहतूक व दळणवळण सेवा ही चांगल्या पद्धतीनं झाली पाहिजे. तर हे आपण आजच्या ह्या तासामध्ये विपणन म्हणजे काय, विपणनाची व्याप्ती आणि विपणनाचं महत्त्व, मग ते ग्राहकांच्या बाबतीत असेल, ते अर्थव्यवस्थेच्या बाबतीमधलं महत्त्व असेल किंवा उत्पादन संस्थेच्या बाबतीमधलं महत्त्व असेल, हे आपण इथं पाहिलेलं आहे. धन्यवाद.